बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते। तुमच्या अशा कुठल्या फायली उघडल्या की तुमच्या पक्षाचा नवनिर्माण पक्ष झाला, असा बोचरा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना केला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आणि यावरूनच संजय राऊतांनी घणाघात केलेला आहे। महाराष्ट्राच्या दुश्मनांना पाठिंबा देत असाल तर लोकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, असंही राऊतांनी म्हटलं। आजवर जे कोणी गेले ते शरणागती म्हणून गेले, असा खोचक टोलाही राऊतांनी लगावलाय। पण या पुढच्या काही भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं, मला काही अपेक्षा नाहीयेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। या महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा द्यावा असा वाटला, याबाबत लोक त्यांना प्रश्न विचारतील। म्हणजे तुमचा जो पक्ष आहे त्याचा नवनिर्माण पक्ष का झाला, नवनिर्माण पक्ष होण्याची अचानक का गरज पडली? कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका। ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, याला राजमान्यता जर समजा पुढे मिळत गेली, पुढचे दिवस भीषण आहेत। राज्यातले ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी आणि व्यभिचारी यांना भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे घेतलंय। त्यातले एक हे महाशय आहेत का नवनिर्माणवाले? मला असं वाटत नाही। त्याच व्यभिचारी व्यासपीठावरती आपणही पाय ठेवला असेल तर आपल्याला लोकांना उत्तर द्यावं लागेल, असं माझं म्हणणं।